वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. श्रीरामपूर ते बेलापूर रस्त्यावर मोठ्या गाजावाजात वृक्ष लागवड, फोटो सेशन, घोषणा आणि पर्यावरणाच्या गप्पा मात्र भरपूर. पण आज त्या झाडांचे काय? दुभाजकातील शेकडो झाडे पाण्याअभावी अक्षरशः जळून सुकत आहेत. झाडे लावताना श्रेय घेणारे पुढे आले, पण ती जगवण्याची जबाबदारी मात्र हवेतच विरली का? सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत की लोकप्रतिनिधी, नेमका जबाबदार कोण? देवळाली प्रवरा येथील वृक्षमित्र अक्षय वरखडे यांनी या गंभीर वास्तवाकडे लक्ष वेधत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार याच मार्गाने प्रवास करून गेले, मात्र सुकणाऱ्या झाडांकडे दुर्लक्ष झाल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वृक्ष लागवडीच्या नावाखाली दिखाऊ कार्यक्रम आणि प्रत्यक्षात पर्यावरणाची होत असलेली उपेक्षा. पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट. देवळाली प्रवरा येथील वृक्षमित्र अक्षय वरखडे या युवकाने या गंभीर परिस्थितीकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले आहे. दुभाजकातील अनेक झाडांना वेळेवर पाणी न मिळाल्याने ती कोमेजली असून काही झाडे पूर्णपणे वाळण्याच्या स्थितीत आहेत. या झाडांची देखभाल व संगोपनाची जबाबदारी नेमकी सार्वजनिक बांधकाम विभागाची की संबंधित स्थानिक ग्रामपंचायतीची, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान विद्यमान आमदार हेमंत ओगले हे सोमवारी सकाळी देवळाली प्रवरा येथे आढावा बैठकीसाठी याच मार्गाने प्रवास करून गेले. मात्र श्रीरामपूर ते बेलापूर दरम्यान दुभाजकातील सुकत चाललेल्या झाडांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. एकीकडे वृक्ष लागवडीसाठी शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जाते, तर दुसरीकडे लावलेली झाडे पाण्याअभावी नष्ट होत असल्याची ही परिस्थिती पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त होत आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, राहुरी.